आणि आता आपण करत आहोत मोड आलेल्या मुगाच्या वड्या. त्याच्यासाठी लागणारं वाटण आपण तयार करून घेतलं. ते फर्मेंट करायला ठेवलं अर्धा तास. पण ते 8 ते 10 तास, अर्धा तास नाही 8 ते 10 तास. पण मग एवढा वेळ आपल्याकडे नसल्यामुळे आपण हे फर्मेंट करून आधीच ठेवलेलं आहे, बरोबर ना? बरोबर. ठीक आहे, आता काय करायचं पुढे? आता मला प्लीज एक चमचा देता का? हो घ्या ना. आता हे फर्मेंट झालंय, फूग आलीये बघा. बरोबर. तर अलगद हलवायचं. बर. नाही तर मग ती फूग मोडून जाईल. बरोबर. म्हणजे मिक्स पण झालं पाहिजे. आणि आपण याच्यामध्ये हळद आणि मीठ घातलंय. बर. हळद आणि मीठ फर्मेंट करतानाच घातलंय. बर, ठीक आहे. आता हे फर्मेंट झालेलं आपण, हे काय आहे? हे तेल आहे. बर. आणि ह्याचे मी स्प्रे करून त्याला ग्रीस करतो ना आपण, तसं करते. बर. म्हणजे प्लेटला ते चिकटू नये म्हणून. प्लेटला चिकटू नये म्हणून बर हे ग्रीस करायचं. ठीक आहे, पुढे काय करायचं आता? आता हे आपण लावलंय ना, याच्यामध्ये हे फर्मेंट केलेलं सारं मिश्रण ओतायचं. बर, ठीक आहे. म्हणजे हे एक लेवलला येतं ना, सगळीकडे समप्रमाणात पसरतं. बर. आता पसरवलं की आपण वॉटर बॉईल म्हणतोय तसं बरोबर ठेवलेलंच आहे आधी. तर ते पाणी उकळत आहे. बरोबर. कढईमध्ये रिंग ठेवली आहे. बर. आणि त्या रिंगवर हे असं ठेवून द्यायचं. प्लेट ठेवून द्यायची. बर. आणि मग त्याच्यावर एक झाकण ठेवायचं. झाकण ठेवायचं. ठेवू का मी? चालेल, थँक्यू. आपण हे झाकण त्याच्यावरती ठेवलं. म्हणजे मला वाटतं ढोकळा करताना जी आपण प्रोसेस वापरतो तीच आहे. अगदी तसं. बरोबर ना? ठीक आहे, मग आपण थोडा वेळ वाट पाहूयात आणि हे तयार झाल्यानंतर मग पुढच्या कृतीकडे वळूयात. चालेल. चला. वाफवून घेतलेल्या मोड आलेल्या मुगाच्या मिश्रणाच्या आपण व्यवस्थित वड्या पाडून घेतलेल्या आहेत. आता काय करायचंय? आता आपण त्याच्यावर फोडणी घालायची. आपण तेल गरम करत ठेवलंय. पुढे काय? हिंग घालते मी. बरं. चिमूटभर. बरं. राई घालते त्याच्यामध्ये. राई तडतडते. मग ही सगळी फोडणी अशी. वा, मोड आलेल्या मुगाच्या वड्या आपल्या तयार झालेल्या आहेत. आणि नक्की हेल्दी पण असतील, टेस्टी पण असतील. बरोबर ना? आणि खाल्ल्यावर तुम्हाला आवडतील. खाल्ल्यावर मला आवडतीलच, प्रेक्षकांना आवडतील. पण आवडण्यासाठी तुम्हाला आधी साहित्य आणि कृती लिहून घ्यायला लागेल. पटकन लिहून घ्या मोड आलेल्या मुगाच्या वड्यांसाठी लागणारं साहित्य आणि ही कृती. मोड आलेल्या मुगाच्या वड्या बनवण्यासाठी लागणारं साहित्य: मोड आलेले मूग, भिजवलेली चण्याची डाळ, कोथिंबीर, हिरव्या मिरच्या, आलं, हळद, जिरं, मोहरी, हिंग आणि मीठ. कृती: प्रथम एका भांड्यामध्ये 1 वाटी मूग घेऊन त्यामध्ये भिजवलेली चणा डाळ, मिरची, आलं, कोथिंबीर आणि जिरं घालून हे मिश्रण मिक्सर मधून वाटून घ्यावं आणि 8 ते 10 तास भिजत ठेवावं. एका प्लेटला तेलाचा हात लावून त्यामध्ये हे वाटलेलं मुगाचं मिश्रण पसरवून घ्यावं. कढईमध्ये पाणी गरम करून त्यावर रिंग ठेवावी. या रिंगवर मुगाचं मिश्रण पसरवलेलं ताट ठेवून वरून झाकण ठेवावं आणि 40 मिनिटांसाठी हे मिश्रण वाफवून घ्यावं. या वाफवलेल्या मिश्रणाच्या वड्या कापून घ्याव्यात. फ्रायपॅन मध्ये तेल गरम करून त्यावर हिंग आणि मोहरीची फोडणी करावी. ही फोडणी मुगाच्या वड्यांवर घालावी. मोड आलेल्या मुगाच्या वड्यांनंतर आता आपल्याला दुसरा पदार्थ पाहायचा आहे. त्याचं नाव काय? आल्मंड केक. आल्मंड केक. नाव छोटं आहे, कृती केवढी आहे? कृती सुद्धा सोपी आहे आणि साहित्य पण कमीच आहे. ठीक आहे, मग आपण तुर्तास आल्मंड केक साठी काय साहित्य लागतं ते पाहूया. आल्मंड म्हणजे बदाम भिजवून ती भरड केली आहे. बरं. ती साखर आहे, पावडर साखर. बरं. आणि हे गव्हाचं पीठ आहे. कारण मैदा हा आरोग्याला हितकारक नसतो. पण ज्या वेळेला आपण मैदा न घेता गव्हाचं पीठ घेतो तर गव्हाच्या पिठाचं जे माप आहे त्याच कपाने साखर घ्यायची. पावडर केलेली साखर. आपण पिठी साखर, गव्हाचं पीठ, बदामाची भरड, अंडी, हे काय? तूप आहे, बेकिंग सोडा आणि व्हॅनिला एसेन्स. व्हॅनिला एसेन्स आहे ना? ठीक आहे, हरकत नाही.